आपण नेहमी ऐकतो की बाबासाहेबांनी समाजासाठी खूप त्याग केला. पण तुम्हाला माहित आहे का, त्यांनी स्वतःचं मंत्रीपदही सोडलं होतं. का? कारण ते हिंदू कोड बिल पास करून स्त्रियांना न्याय द्यायचं ठरवून ठाम उभे राहिले होते. तर आजच्या या भागामध्ये आपण कायदे मंत्रीपदाचा राजीनामा आणि हिंदू कोड बिल याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करू. सप्टेंबर 1951 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा मंत्रीपदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यामागे अनेक राजकीय कारणे होती, पण त्यातलं सर्वात मोठं कारण म्हणजे हिंदू कोड बिल. पण नेमकं काय होतं हे बिल, त्याची गरज का होती आणि बाबासाहेबांना राजीनामा द्यावा इतका विरोध का सहन करावा लागला, तर याबाबतची पार्श्वभूमी थोडी जाणून घेऊ. ब्रिटिश काळात 1941 मध्ये BN राव कमिटीने हिंदू वैयक्तिक कायद्यांमध्ये सुधारणा सुचवल्या. कारण त्या काळी विवाह, घटस्फोट, दत्तक, वारसा हे सगळं हिंदू धर्मशास्त्रानुसार आधारित होतं. स्त्रियांना जवळजवळ कोणतेही अधिकार नव्हते. संविधान सभेच्या म्हणजे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली मध्ये कायदा समितीने या शिफारसी मान्य करून हिंदू कोड बिल तयार करण्याचं काम सुरू केलं. मग यात बाबासाहेबांची भूमिका काय होती, तर 15 ऑगस्ट 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट 1947 नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री झाले. त्यांनी हिंदू कोड बिल हे आपल्यासाठी केवळ एक कायदा नव्हता, तर सामाजिक क्रांतीचं हत्यार आहे असं मांडलं. हे बिल तयार करण्यासाठी जवळपास 4 वर्ष म्हणजे 1947 पासून ते 1951 पर्यंत त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. मग यात त्यांनी 4 वर्ष मेहनत घेतल्यानंतर बिलाची मांडणी कशी केली, तर 11 एप्रिल 1947 मध्ये हिंदू कोड बिल प्रथमच संविधान सभेत मांडण्यात आलं होतं. नंतर 1948, 49 आणि 50 या दरम्यान सुधारणा करून चर्चेसाठी पुन्हा पुन्हा मांडण्यात आलं. हे बिल स्त्रियांसाठी ऐतिहासिक आधार देणारं होतं. मग त्यात नेमकं काय समाविष्ट केलं होतं बाबासाहेबांनी, तर विवाहात समान हक्क, घटस्फोटाचा अधिकार, वारसा हक्क, समान हक्क म्हणजे मुलगा मुलगी समान या बाबींचा विचार करून वारसा हक्क मध्ये समान हक्क ठेवला होता. त्यासोबतच दत्तक घेण्याचा हक्क, स्त्रीला पतीच्या संपत्तीवर हक्क या महत्वाच्या बाबी या हिंदू कोड बिल मध्ये समाविष्ट करण्यात आल्या होत्या. या सगळ्या गोष्टी संविधानाच्या कलम 14 जो इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि कलम 15 प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन ग्राउंड्स ऑफ सेक्स या प्रत्यक्ष कायद्यामध्ये रूपांतर होणार होतं. पण हे बिल मांडत असताना किंवा हे बिल संसदेत मांडलं त्यावेळेस त्याला प्रचंड विरोध झाला. संसदेत देखील आणि बाहेर देखील या बिलाला प्रचंड हा विरोध सहन करावा लागत होता. पारंपरिक हिंदू नेत्यांनी आणि काँग्रेसमधील काही नेत्यांनी हे हिंदू धर्मावर हल्ला असं असल्याचं म्हटलं. स्त्रियांना इतके अधिकार दिले तर कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होईल असे आक्षेप घेण्यात आले. विरोध इतका वाढला की 1951 मध्ये संसदेत हे बिल पुढे सरकूच शकलं नाही. या बिलाचा परिणाम म्हणजेच बाबासाहेबांचा राजीनामा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं की जर स्त्रियांना न्याय देणारा हा कायदा पास होत नसेल तर सरकारमध्ये राहून काही फायदा नाही. त्यामुळेच त्यांनी 27 सप्टेंबर 1951 रोजी पंडित नेहरूच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. आपल्या राजीनाम्यात बाबासाहेबांनी स्पष्ट दिलं, मी हिंदू समाजातील स्त्रियांच्या उद्धारासाठी हे बिल मांडलं, पण काँग्रेस पक्षाच्या दबावामुळे हे पारित होऊ शकलं नाही, म्हणून मी माझ्या पदावर राहणं योग्य नाही असं मला वाटतं. आणि त्यानंतरच्या राजीनाम्यानंतरच्या झालेल्या घडामोडी म्हणजे बाबासाहेबांनी सादर केलेलं बिल मूळ हिंदू कोड बिल पास झालं नाही, पण नंतर पंडित नेहरूंच्या सरकारने त्याला वेगवेगळ्या भागात विभागून म्हणजे 1955 आणि 56 मध्ये 4 स्वतंत्र कायदे पारित केले. त्यातला पहिला कायदा म्हणजे हिंदू विवाह अधिनियम 1955 मध्ये हा कायदा बनवला. त्यानंतरचा हिंदू वारसा अधिनियम जो 1956 मध्ये पारित झाला आणि पुढचा कायदा म्हणजे हिंदू अल्पवयीन आणि संरक्षण अधिनियम 1956 चा कायदा आणि हिंदू दत्तक पालन पोषण अधिनियम 1956 हा कायदा. तर अशा 4 भागांमध्ये हे कायदे पारित करण्यात आले आणि यामुळे अखेर भारतीय स्त्रियांना कायदेशीर हक्क मिळाले. पण हा ऐतिहासिक बदलाची बीजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच रोवली होती. बाबासाहेबांचा राजीनामा आणि हा हिंदू कोड बिल हा केवळ कायदा नव्हता, तो भारतीय स्त्रियांच्या हक्काचा पाया होता. बाबासाहेबांनी आपल्या पदाचा त्याग केला पण तडजोड केली नाही. आज भारतीय स्त्रियांना जे कायदेशीर अधिकार मिळाले आहेत त्यामागे बाबासाहेबांचा संघर्ष आणि त्याग दडलेला आहे. 27 सप्टेंबर हा दिवस केवळ बाबासाहेबांच्या राजीनाम्याचा दिवस नाही, तर त्यांच्या तडजोड न करणाऱ्या वृत्तीचं प्रतीक आहे. आज आपल्याला जे अधिकार, विवाहात समानता, घटस्फोटाचा हक्क, वारसा हक्क सहज मिळालेले दिसतात, पण ते सहज मिळालेले नाहीत. प्रत्येक वर्षी 27 सप्टेंबर येईल, पण प्रत्येक दिवशी प्रत्येक स्त्रीनं ही आठवण ठेवायला हवी की आपण अभिमानाने जगत असलेले हक्क कोणाच्या संघर्षामुळे मिळाले आहेत
आणि तो संघर्ष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्याग. बाबासाहेबांनी केलेल्या संघर्षाची, त्यागाची, योगदानाची आणि त्यांच्यामुळे आपल्याला मिळालेल्या अधिकाराची, या सर्व बाबींची माहिती घेण्यासाठी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.